नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून फार न वेळ घालवता मूळ मुद्द्यावरती येतो। नीट यूजी 2026 ची रीनीट घेण्याची नामुष्की NTA वरती आलेली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जो 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षा त्याच्या पेपर फुटीच्या प्रकरणामुळे 21 जून 2026 रोजी आपल्याला परत एकदा री एक्झाम परीक्षा घेण्याची पाळी आलेली आहे। कारण या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो राहतो तो म्हणजे रीनीट का घ्यावी लागली यासाठी म्हणून खूप साऱ्या गोष्टी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्या म्हणजे तर बऱ्यापैकी यामध्ये नीट 2026 पासून सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा शिक्षण मंत्रालय असेल किंवा NTA आपल्याला हा जो सध्याचा जो मोड आहे तो पेन अँड पेपर मोडचा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी सध्याचे जो पेपर चालू आहे एक्झाम जी होत आहे ते नीटची एक्झाम आता रीनीट होत आहे। रीनीटची एक्झाम आतापर्यंत जी होते ते आपल्याला पेन अँड पेपर मोड वरती होते। ही पेन अँड पेपर मोड वरती असणारा जो सिस्टम आहे तो NTA पुढल्या वर्षीपासून 2027 पासून CBT मोड वरती जाणार, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीनं होण्याची शक्यता एक ठेवलेली आहे। NTA ने पार्लमेंटरी बॉडी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची यांच्या समोर आपल्या सर्वांना जी काही 2027 ची जी परीक्षा आहे ही आपल्याला पेन अँड पेपरवरती जर घ्यायची म्हटलं तर बऱ्यापैकी आत्ताचे जे काही प्रॉब्लेम्स फेस करावं लागत आहेत, म्हणजे प्रत्यक्षात पेपर सेट केल्यापासून 5,500 सेंटर्स पर्यंत या गोष्टी न्याव्या लागतात आणि हे प्रिंटिंग, ट्रान्सपोर्टिंग आणि प्रत्यक्षात स्टुडंट पर्यंत जाईपर्यंत असणाऱ्या या पेन अँड पेपर मोडमुळे विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच वेळेला लिकिंगचे चान्सेस होऊ शकतात। यासाठी 2027 पासून ही ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होण्याचा प्रपोजल पार्लमेंटरी बॉडी समोर NTA ने ठेवलेला आहे आणि ही होण्यासाठी आपल्याला जर ऑनलाईन सिस्टम मध्ये घ्यायची म्हटलं तर एक वेळेस संपूर्ण भारत देशात सध्याच्या मितीला 5,500 सेंटर्स वरती ही एक्झाम होत असते। ही जर समजा आता अशाच स्वरूपात जर सर्वांची एकाच बेसवरती घ्यायची म्हटलं तर मात्र एका वेळेस फक्त 1,50,000 एवढ्या स्टुडंटला आपण एक्झाम देता येऊ शकते। 22,79,000 एवढे स्टुडंट्स बसलेत, परीक्षा फॉर्म भरलाय आणि 22,05,000 ते 10,000 एवढे परीक्षेला बसलेले आहेत। त्यामुळे पेन अँड पेपर मोडवरती ही गोष्टी जरी शक्य असल्या तर आपल्याला CBT बेस किंवा ऑनलाईन स्वरूपाची ज्यावेळेस परीक्षा होणार आहे त्यावेळेस आपल्याला फक्त एका वेळेस 1.5 लाख विद्यार्थ्यांनाच परीक्षा देता येऊ शकते। हे आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत डेव्हलप करायला गेलं तर जास्तीत जास्त वाढवून आपल्याला 10 लाख स्टुडंट्स एका वेळेस बसू शकतील एवढ्या स्वरूपामध्ये आपल्याला इन्क्रीमेंट करता येऊ शकते किंवा ऍडव्हान्स सिस्टम करता येऊ शकते। परंतु त्यासाठी म्हणून सध्याच्या मितीला NTA ने सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो ठेवलेला आहे तो म्हणजे आपल्याला जी सध्याच्या मितीला क्वालिफाईंग क्रायटेरिया जो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एज लिमिट हा एक टॉपिक आहे। म्हणजे वयाची मर्यादा जी आहे ती परीक्षा ज्या वर्षी असते, उदाहरणार्थ नीट यूजी 2026 ची परीक्षा देणाऱ्या स्टुडंट्सना त्या वर्षीच्या शेवटची म्हणजे 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपल्याला 17 वर्ष कमीत कमी झालेला असणाऱ्या स्टुडंटला मिनिमम एज लिमिट ठेवलेलं आहे। परंतु अप्पर एज लिमिट जे आहे ते मात्र जास्त कितीही असले तरी पण आपल्याला करता एज लिमिटचा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी कसल्याही प्रकारचा ठेवलेला नाही। त्यामुळे एज लिमिट मध्ये जर समजा पाहायला गेलं तर अप्पर एज लिमिट जे आहे ते अप्पर एज लिमिट काही नसल्यामुळे 50 वर्षाचा, 40 वर्षाचा, 70 वर्षाचा सुद्धा परीक्षा देऊ शकतो। त्यामुळे एज लिमिट वरती सुद्धा बंधन घालण्याची शक्यता NTA वाटत आहे। कदाचित एज लिमिट हे अप्पर एज लिमिट हे पाठीमागे 2-4 वर्षापूर्वी जवळपास 25 इयर्स पर्यंत एज लिमिट होतं, परंतु यावर्षी किती होत आहे हे आपल्याला सांगता येणार नाही। पण नीट यूजी 2027 पासून आपल्याला CBT मोडवरती म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वरती परीक्षा घ्यायची म्हटलं तर त्यावेळेस एक नवीन ऍडव्हान्स सिस्टम येणार आहे। त्यामध्ये एज लिमिट, अप्पर एज लिमिट हे आपल्याला काहीतरी येऊ शकणार आहे। कदाचित हे 27 मध्येच येईल असं पण नाही, परंतु आतापासून हालचाली सुरू झाल्या ते 28 किंवा 29 पासून सुद्धा सुरू होते। माझ्या माहितीनुसार 2027 पासून ही प्रोसेस सुरू होईल असं मला तरी सध्या वाटत नाहीये। पण तरी सुद्धा हे सरकार याच्या विचाराधीन आहे
हे आपल्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी सांगत आहे. वास्तविक पाहता त्याचबरोबर एज लिमिट नंतर दुसरा जो आहे तो म्हणजे अटेम्प्ट लिमिट. अटेम्प्ट लिमिटच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा सध्याच्या मितीला नीट ॲस्पिरंटची संख्या जर पाहायला गेलं तर 22,79,000 एवढ्या स्टुडंटनी फॉर्म भरला होता. म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व फ्रेशर्सच आहेत असे नाही. 2 वर्ष 3 वर्ष किंवा 5 वर्षाची जो परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरतात. त्यामुळं एक विद्यार्थी जवळपास 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 अगदी कितीही अनलिमिटेड या सर्व गोष्टी करत असल्यामुळे त्यामुळे अटेम्प्ट लिमिट सुद्धा आणण्याची शक्यता वाटत आहे. हे अटेम्प्ट लिमिट मात्र कधीपर्यंत येईल हे आपल्याला 100% सध्याच्या मितीला तरी सांगता येणार नाही. बऱ्याच वेळा या गोष्टी जर सीबीटी मोडमध्ये परीक्षा घ्यायची म्हटलं तर आपल्याला जेईए ज्या पद्धतीने जेईचे उदाहरण सीबीटी मोडनं होते त्याच्यामध्ये पेपर फुटण्याची शक्यता कमी वाटते. म्हणून ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होईल आणि त्यासाठी मात्र आपल्या सर्वांना लिमिटेड कॉम्प्युटर सिस्टम उपलब्ध भारत देशामध्ये असल्यामुळे या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी तयारी करावी लागेल असं NTA आपल्याला पार्लमेंटरी बोर्ड समोर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला याच्यासाठी सेंटर्स वेगळे डेव्हलप करावे लागणार आहेत आणि ज्या पद्धतीनं जेई मेन्स एक आहे आणि ॲडव्हान्स अशा सिस्टमनुसार अशा 2 प्रकारे ही जी जेईची परीक्षा होते त्याच पद्धतीनं नीटची एक्झाम सुद्धा आपल्याला 2 पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. ऍक्च्युअल हे सगळ्या गोष्टी विचाराधीन आहेत. त्यामुळे जशा तशा होतील असं काही समजायचं काम नाही. नंबर ऑफ ॲस्पिरंट्स त्यामुळे जी संख्या वाढत चाललेली आहे ती थोडीशी कम्पॅरेटिव्हली कमी होऊ शकते. या सर्व गोष्टीमध्ये खूप वेळा अशा गोष्टीमुळे आपल्याला नीट मध्ये जे काही मल प्रॅक्टिसेस आहे ते होण्याची शक्यता फार कमी करण्याच्याकडे कल सरकारचा होत आहे. त्यामुळे सर्वांची परीक्षा हे मल्टिपल शिफ्ट मध्ये सुद्धा करण्याची विचार आहे. मल्टिपल शिफ्ट म्हणजे बघा उदाहरणार्थ सर्व विद्यार्थ्यांना सध्याच्या मितीला सर्व पेपर हा एकाच टॉपिक मध्ये होतात. सर्व पेपर एकाच दिवशी 3 तासात संपूर्ण परीक्षा होते. पण तशी न होता मल्टिपल शिफ्ट्स मध्ये म्हणजे सीबीटी बेसवरती समजा 2 लाख विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असेल तर 11 वेळा ही आपल्याला शिफ्ट्स मध्ये वेगवेगळे पेपर वगैरे येऊ शकतात. त्यामुळे मल्टिपल शिफ्ट्स मध्ये होऊ शकणार आहे. त्याचबरोबर जेई सारख्या ऑनलाईन सेक्टरमध्ये मेन्स आणि ॲडव्हान्स अशा टाईपमध्ये सुद्धा ही पेपर होण्याची शक्यता आहे. हा विचार NTA स्ट्रिक्टली करत आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना नीट UG 2026ची री एक्झाम जी होणार आहे याच्या संदर्भामध्ये सर्व तयारी एकदम स्ट्रिक्टली करण्यात आलेली आहे आणि पेपर फुटीच्या संदर्भामध्ये कसल्याही खूप जबाबदारीपूर्वक सर्व गोष्टी त्याची केअरफुल हाताळणी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा NTA पार्लमेंटरी बोर्ड जे सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याकडे दिलेलं आहे. एकंदरीत नीट UG 2026च्या परीक्षेसाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन 2026च्या मात्र जे परीक्षा देऊ इच्छिणार आहेत किंवा रिपीटर्स आहेत किंवा ज्यावेळी आता 11वीचे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी या सर्व गोष्टीमध्ये एज लिमिटचा टॉपिक येऊ शकतो, अटेम्प्ट लिमिटचा येऊ शकतो, याचबरोबर मेन्स आणि ॲडव्हान्सच्या टाईपमध्ये होतो, मल्टिपल शिफ्ट्समध्ये होऊ शकते. या सर्व गोष्टी NTA करण्याच्या विचाराधीन आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयारीत राहा. कदाचित ही 2027 पासून सुरू होईल किंबहुना कदाचित हे 28 किंवा 29 मध्ये होऊ शकते. रिसेंटली अपडेट NTA आपल्यासाठी जे काढलेलं आहे हे तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.